केळापूर तालुक्यातील मोहोदा येथील ज्वेलर्सच्या दुकानातील घरफोडी व लुटमारीचा गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा केला आहे। या कारवाईत पुणे परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहनासह तब्बल 60,10,802 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मोहोदा येथील व्यावसायिक राजेंद्र वर्मा यांच्या राजेंद्र ज्वेलर्स मधून 15 जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी 96,50,000 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती। तसेच 14 जुलैच्या रात्री मोहोदा मेटीखेडा रस्त्यावर मजूर रवींद्र कांबळे यांना मारहाण करून 44,300 रुपये लुटले। या दोन्ही घटनांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तपासासाठी 7 पथके तयार केली। तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले वाहन पुण्याचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून पोलिसांनी विशाल कुंभार 15 राहणार चाकण, सौरूपशी उर्फ सरसिंग राठोड राहणार शिक्रापूर आणि अभिमन्यू राठोड 38 राहणार डाळिंब जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली। ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, ठाणेदार लहुतावरे, सपुनी, यशोधरा मुनेश्वर, संतोष मनवर, दत्ता पेंडकर, धीरेज बांडे व सहकार्याने पार पडली। उर्वरित पसार आरोपींचा शोध सुरू आहे। पांढरकवडा केळापूर तालुक्यातील मोहोदा येथील ज्वेलर्सच्या दुकानातील घरफोडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा केला आहे। महाराष्ट्र 224 करिता अक्रम दिवाणी, यवतमाळ।